तर नमस्कार मित्रांनो, हा जो मी व्हिडिओ बनवतोय तो स्पेशली वुमन्स म्हणजे ज्या काही महिला आहेत त्यांच्यासाठी बनवतोय. कारण की काल मी एक व्हिडिओ पाहिली मेरी कॉमबद्दल. तर मेरी कॉम ही आपल्या इंडियाची एक बेस्ट बॉक्सर आहे. पण तिने जे स्टेटमेंट केलं ते अतिशय चुकीचं केलं होतं. तिने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की तर माझा जो हसबंड आहे, तो मी जे पैसे अर्न करते त्याच्यावरती तो जगतोय. तो स्वतः काहीही करत नाही. पण किंबहुना मेरी कॉम विसरली असेल, तिने काही वर्षापूर्वी एक इंटरव्ह्यू केली होती आणि ते पण तिच्या हसबंडसोबत केली होती. आणि तिला प्रश्न विचारला होता, की "तुम्ही आता जे स्वतःचं स्टेटस निर्माण केलंय स्पोर्ट्समध्ये, तर त्याचे श्रेय तू कोणाला देशील?" तर तेव्हा तिने बाजूला असलेला हसबंड होता तिचा. तिने स्पष्टपणाने सांगितलं, की "आता माझं जे इथपर्यंत पोहोचण्याचं जे क्रेडिट आहे, तर मी माझं जे क्रेडिट आहे ते पूर्णपणे हसबंडला देईन." कारण की प्रत्येक स्टेपवरती त्यांनी मला सहकार्य केलं. पण आता सध्या 2-3 दिवसापूर्वी तिने जे इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, की माझा नवरा हा फक्त घरात बसून आहे आणि तो माझ्या सॅलरीवरती जे काय असेल ते जगतोय वगैरे. तर हे कितपत योग्य आहे? तर मला ज्या काही महिला आहेत म्हणजे आपले भारतीय जास्त करून, तर त्यांना मला फक्त इतकंच बोलायचं आहे. तर बघायला गेलं तर जेव्हा आपण नवरा-बायको म्हणजे जे कपल्स असतात, मी तर बोलतो 50-50% दोघांनी पण अर्न केलं पाहिजे. पण आता कसं दोघांमध्ये जर एखाद्याचा जर जॉब नसेल किंवा एखाद्याचा जर बिझनेस व्यवस्थित चालत नसेल, तर मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, तर दोघांनी एकमेकांना ॲडजस्ट करून घेणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. तर लक्षात असू द्या, की जेव्हा एक पुरुष जेव्हा कमवतो किंवा अर्न करतो ना, तो सर्व कुटुंबाचा विचार करतो. पण जेव्हा एक स्त्री जेव्हा कमवायला लागते ना, ती फक्त स्वतःचा विचार करते. आणि हे फॅक्ट आहे. मी सर्व स्त्रियांना नाही बोलत, पण 90% तरी हे फॅक्ट आहे. तुम्ही रिॲलिटी कधीतरी चेक करून बघा. मग हा सेल्फिशपणा का? बघायला गेलं तर खूप कमी 10% ज्या स्त्रिया आहेत, त्या युनिव्हर्सली विचार करतात. युनिव्हर्सली म्हणजे काय? सर्वांचा विचार करतात. म्हणजे आपल्या फॅमिलीचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या नवऱ्याचा किंवा सासू-सासरे बोला किंवा तिचे आई-वडील बोला, ह्या अशा खूप कमी मुली असतात. पण ज्या काही अशा मुली असतात, थोडक्यात ज्या क्वालिफाईड वगैरे मुली असतात आणि त्यांच्या लाईफमध्ये त्यांना थोडासा पुश मिळतो. म्हणजे तो फॅमिलीकडून का असेना किंवा त्यांच्या हसबंडकडून का असेना किंवा ते स्वतः सेल्फ सफिशियंट का असेना. मग अशा ज्या काही मुली आहेत, त्यांची मेंटॅलिटी नंतर का चेंज होते? त्यांच्यामध्ये ॲटिट्यूड्स, इगो वगैरे ह्या गोष्टी अशा का क्रिएट होतात. एखाद्या पुरुषामध्ये मॅक्सिमम पुरुष जे असतात त्यांच्यामध्ये अशा गोष्टी सहसा क्रिएट होत नाही. मुलींमध्ये काय होतं हा मला एक लय मोठा असा कधी-कधी प्रश्न पडतो. आणि जर मुलींना किंवा स्त्रियांना जर असं सेल्फ सफिशियंट त्यांना लाईफमध्ये काय करायचं असेल किंवा काय अचीव्ह करायचं असेल, तर मला असं वाटतं त्यांनी स्वतः म्हणजे ज्यांची मेंटॅलिटी कालांतराने म्हणजे पैसे आल्यानंतर बिघडते. तर शक्यतो अशा मुलींनी आहे ना लग्न करूच नाही. कारण की त्यांना ते अचीव्हमेंट त्यांचं टार्गेट असतं ते लाईफमध्ये ते त्यांना अचीव्ह करायचं असतं.